तर मुंबई मनपासाठी ठाकरे बंधूंचं जागा वाटप अखेर ठरलेलं आहे। वॉर्ड क्रमांक 192 मध्ये मनसे लढणारे 194 हा वॉर्ड ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेलाय। 192 वॉर्ड मधून यशवंत किल्लेदार रिंगणात असल्याची माहिती आता सूत्रांकडून समजतीये। तर मुंबई महापालिका वॉर्ड क्रमांक 192 आणि 194 तिढा सोडवताना वॉर्ड क्रमांक 192 हा मनसे पक्षाकडे तर 194 वॉर्ड हा ठाकरेंच्या शिवसेनेला युतीमध्ये सोडण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। 192 वॉर्डमधून राज ठाकरेंच्या मनसेकडून मनसे नेते यशवंत किल्लेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अविनाश ढेगसकर यांच्याकडून। अविनाश, खरं तर आता मुंबई मनपासाठीचं जे जागा वाटप आहे ते ठाकरे बंधूंचं आता ठरलेलं आहे। काय या संदर्भात अधिकची अपडेट? कृपा पाहिलं तर दोघांची युती झालेली आहे, मनसे आणि उभाटा ठाकरे गटाचं। पण त्याबरोबर प्रत्येक उमेदवाराची धाकधूक वाढलेली, तिकीट नेमकं कोणाकडे मिळते। पण सध्या जी माहिती आपल्या हातात येते सूत्रांकडे म्हणतो 192 मराठवाडा भाग आहे, तिकडे मनसेचे नेते आहेत, तिकडे यशवंत किल्लेदार यांना सुटल्याची माहिती मिळते, त्यांना तो मिळतो अशी माहिती मिळते। आणि त्यासोबत 194 जिकडे अतितटीची लढत होती की तिकडे हा वॉर्ड नेमका कोणाकडे जाईल या संदर्भात हा शिवसेनेकडे गेलेला आहे, उभाटा शिवसेनेकडे गेलेला आहे याची माहिती आहे। पण माजी नगरसेवक आहेत प्रकाश पाटणकर, हे यांचे कार्यकर्ते थोडे जरी नाराज आहेत आणि 192 आपल्यालाच मिळावा यासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटीला 4 वाजता जाणार अशी माहिती मी मिळाली आहे। जी, निश्चितच अविनाश, खरं तर 192चा जो जागा वाटपाचा तिढा आहे तो अद्याप कायम असल्याचं समजतंय असं तुम्ही माहिती दिलेली आहे। माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर आता शिवसैनिकांसोबत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला येणार आहेत। उद्धव ठाकरेंची नेमकी काय भूमिका असणार आहे हा देखील सवाल आहे। तर निश्चितच आपले प्रतिनिधी अविनाश यांनी आपल्याला या संदर्भात अपडेट दिली आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।